लास्ट टाइम आपण डिजिटल गोल्ड नक्की काय आहे यावर एक व्हिडिओ बनवलेला। आता हे डिजिटल गोल्ड खरेदी कसं करायचं ते थोडंसं पाहूया। तुमच्या फोनमध्ये फोन पे नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन उघडायचं। खाली दिलेल्या वेल्थ किंवा इन्शुरन्स अँड वेल्थ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा। तिथे तुम्हाला गोल्डचा पर्याय दिसतो, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन मोठे ब्रँड्स दिसतील, एक MMTC PAMP नावाचा किंवा मग सेफ गोल्ड नावाचा। यापैकी कुणाकडूनही तुम्ही अगदी 1 रुपयापासून किंवा 1 ग्रॅमच्या हिशोबानं हे सोनं खरेदी करू शकता। तुम्हाला हवी आहे ती रक्कम टाका, चालू बाजारभाव तपासा आणि तुमच्या UPI ने पेमेंट तुम्ही करा। काही सेकंदांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतं आणि तेही कोणत्याही मेकिंग चार्जेस शिवाय। ओके, महत्त्वाचे निकष काय आहेत आणि नियम काय आहेत ते आपण थोडंसं पाहूया। नियम 1, तुम्ही डिजिटल सोनं कधीही अगदी रात्री अपरात्री सुद्धा चालू बाजारभावाने विकू शकता आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। 2, तुम्ही हे सोनं 5 ते 7 वर्षांपर्यंतच डिजिटल स्वरूपामध्ये मोफत ठेवू शकता। त्यानंतर मग तुम्हाला एकतर ते विकायचं असतं किंवा मग डिलिव्हरी चार्जेस देऊन सोन्याचं नाणं किंवा बिस्किट म्हणून घरी मागवून घ्यायचं असतं। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचा खरेदीचा दर आणि विक्रीचा दर यामध्ये साधारण 3% ते 6% फरक असतो, कारण की खरेदी करताना 3% GST लागतो आणि कंपनीचे काही मॅनेजमेंट चार्जेस सुद्धा असतात। त्यामुळे आज खरेदी करून उद्याच विकलं तर थोडं नुकसान होऊ शकतं, चान्सेस आहेत। डिजिटल गोल्डमध्ये फायदा मिळवायचा असेल तर कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष तरी तुम्हाला गुंतवणूक करणं गरजेचं आहे। बरं, आता रिटर्न्स थोडेसे पाहूयात। परतावा, डिजिटल गोल्डचा परतावा हा थेट मार्केटमध्ये सोन्याच्या ज्या किमती आहेत त्यांवर अवलंबून असतो। गेल्या काही वर्षांचा इतिहास जर पाहिला तर सोन्यानं सरासरी वार्षिक 10% ते 12% उत्तम परतावा दिलेला आहे। जेव्हा जेव्हा शेअर मार्केटमध्ये मंदी येते किंवा जागतिक स्तरावर काही युद्धजन्य परिस्थिती ओढावते तेव्हा सोन्याचे भाव झपाट्याने वाढतात, जे आता सध्या सुरू आहे, आपण पाहतोय, पण ते जास्त वेळ नसणार आहे। डिजिटल गोल्डमध्ये तुमच्या पैशांची सुरक्षा 100% असते, कारण की तुम्ही घेतलेल्या सोन्याच्या मूल्यां इतकं प्रत्यक्ष सोनं एका सुरक्षित वॉल्टमध्ये म्हणजे लॉकरमध्ये तुमच्या नावावर ठेवलं जातं। जर तुम्हाला दागिन्यांची खूप जास्त हौस नसेल पण फक्त बचतीसाठी जर हे सगळं हवं असेल तर फोन पेवर दर महिन्याला छोटी छोटी गुंतवणूक करून सोन्याचा मोठा फंड उभा करणं हा सगळ्यात हुशारीचा आणि फायदेशीर मार्ग आहे।